क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 17 जानेवारीच्या चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. ही सिरीज आपण आपल्या चॅनलवर लॉन्च केलेली आहे. चालू घडामोडीची ही सिरीज UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाची आहे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंटवरून एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे महत्त्वाचे दिवस जानेवारी महिन्याचे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे नुकतीच MPSC ग्रुप बी एक्झाम जे पार पडली होती 4 जानेवारीला. तिथे महत्त्वाचे दिवस संगीत दिवसबद्दल प्रश्न होता. तरी आपण जो एक्झाम पॉईंट आपण जो टॉपिक पाहतो तो अत्यंत महत्त्वाचा टॉपिक राहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे महत्त्वाचे दिवस जानेवारी महिन्याचे. तुम्ही लक्षात ठेवा. चला आता आपण आजचे चालू घडामोडी पाहूया. काल विचारला गेलेला प्रश्न तुमच्यासाठी होता विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या राज्याने कोलामार्ग वनक्षेत्राला नुकताच अभयारण्याचा दर्जा दिलेला आहे? तर तो महाराष्ट्र राज्य होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होता. त्यानंतर पुढला प्रश्न, पुणे ग्रँड टूरसाठी सचिनदा दूत म्हणजे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर महेंद्रसिंग धोनी म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. यांची पुणे ग्रँड टूरसाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. पुणे ग्रँड टूर 2026 भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची पुणे ग्रँड टूर सायकलिंग स्पर्धेसाठी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. स्पर्धेचे स्वरूप हे भारतीयातील पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची UCI 2.2 रस्ते सायकलिंग स्पर्धा आहे. ही 5 दिवसाची पुरुष कॉन्टिनेंटल रोड सायकलिंग शर्यत असेल. दिनांक आणि ठिकाण, ही स्पर्धा 19 ते 23 जानेवारी दरम्यान पुणे या परिसरात मार्गावर पार पडणार आहे. मार्ग आणि आव्हान, हा मार्ग 437 किलोमीटर लांबीचा असून तो दख्खन पठार आणि जाणार आहे. यात तीव्र वळणे, आव्हानात्मक चढ उतार असतील. ही महत्त्वाची माहिती पुणे ग्रँड टूरबद्दल. सहभाग, या स्पर्धेत 35 देशाचे 29 संघाचे एकूण 171 सायकलपटू सहभागी होणार आहेत. धोनी यांची भूमिका, धोनी सहभागामुळे तरुणांमुळे सायकलिंगबद्दल उत्साह निर्माण होईल आणि या स्पर्धा प्रतिष्ठा वाढवण्यास मदत होईल असा आयोजकांचा विश्वास आहे. महत्त्व म्हणजे या स्पर्धांमुळे भारत जागतिक सायकलिंग स्पर्धा नकाशावर स्थान अधिक भरकम होईल. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, TBG ऑन व्हील ही भारतीयातील पहिली सौर ऊर्जावर चालणारी ATM व्हॅन कोणत्या बँकेने सुरू केलेली आहे? तर तो बँकेचं नाव आहे त्रिपुरा ग्रामीण बँक. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. TBG ऑन व्हील ही भारतातील पहिली सौर ऊर्जावर चालणारी ATM व्हॅन त्रिपुरा ग्रामीण बँकेने सुरू केलेली आहे. उद्देश ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना अखंड बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे, विशेषतः अशा ठिकाणी जिथे वीज पुरवठा विरघळत आहे. पर्यावरण स्नेही, हे व्हॅन 100% सौर ऊर्जावर चालेल, ज्यामुळे इंधन आणि पारंपरिक विजेची बचत होईल. पुरस्कार, या नवीनतम प्रयोगासाठी त्रिपुरा ग्रामीण बँकेला प्रतिष्ठित स्कॉच सिल्वर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. सहकार्य, या प्रकल्पासाठी नाबार्ड कडून तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य लाभला आहे. विस्तार, सुरुवाती ही सेवा मोजक्या ठिकाणी होईल, परंतु आता त्रिपुराच्या विविध भागात अशा 3 सौर ऊर्जा ATM व्हॅन कार्यरत आहेत. तर ही महत्त्वाची माहिती त्याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक EPI 2024 मध्ये कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर तो राज्य आहे आपला राज्य महाराष्ट्र. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. निर्यात सहजता निर्देशांक एक्सपोर्ट प्रिपेडनेस इंडेक्स 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यानं पहिला क्रमांक पटकावलेला आहे. हा अहवाल 14 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला. महाराष्ट्र अहवालात 68.01 गुणसह महाराष्ट्र मोठ्या राज्याच्या श्रेणीत पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रानं मागील अहवालात 2022चा अहवाल राज्य असलेल्या तमिळनाडूला मागं टाकलेला आहे. इतर आघाडीचे राज्य मोठ्या राज्याच्या श्रेणीत तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर गुजरात आहे आणि उत्तर प्रदेश चौथ्या क्रमांकावर आहे आणि आंध्र प्रदेश 5वा. तर हा क्रम पण तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो.
लहान राज्याच्या श्रेणीत ईशान्येकडच्या राज्याच्या श्रेणीत उत्तराखंड पहिल्या क्रमांकावर आहे आणि जम्मू काश्मीर आणि नागालँडचा क्रमांक लागतो त्या पाठोपाठ. मूल्यमापनचे 4 स्तंभ. हा निर्देशांक प्रामुख्याने 4 स्तंभावर आधारित होता. पहिला धोरण म्हणजे पॉलिसी, व्यवसाय परिस्थिती, बिझनेस इकोसिस्टम, निर्यात परिसंस्था, एक्सपोर्ट इकोसिस्टम आणि चौथा निर्यात कामगिरी, एक्सपोर्ट परफॉर्मन्स. या निष्कर्षांवर हा अहवाल निर्धारित होता. विद्यार्थी मित्रांनो, अहवाल उद्देश राज्यामध्ये निर्यात क्षमतेला त्रुटी ओळखणे आणि स्पर्धात्मक संघवादनाला चालना देऊन भारतीय जागतिक बाजारपेठेत भागीदारी वाढवणे हा या अहवालाचा मुख्य उद्देश होता. त्यानंतर पुढला प्रश्न. जपानबाहेर सुमारे परंपरेला दुर्मिळ सन्मान मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण ठरलेले आहे? तर ती व्यक्ती ठरलेली आहे ऑप्शन क्रमांक 3 पवन कल्याण. हा जपानचा दुर्मिळ सन्मान त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. खालीलपैकी कोणते ग्रामपंचायत राजस्थानमधली पहिली पूर्णपणे सेंद्रिय पंचायत बनलेली आहे? तर त्या पंचायतचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 2 बनावस कंकर ही पंचायत. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. राजस्थानमधली बनावस कंकर ही पहिली पूर्णपणे सेंद्रिय पंचायत बनलेली आहे. जानेवारी 2026 मध्ये समोर आलेल्या अहवालानुसार स्थान ही पंचायत राजस्थानमध्ये नवी पुतळी बेहरा या जिल्ह्यात आहे. त्यात एकूण 7 वस्त्यांचा समावेश आहे. सेंद्रिय प्रमाणपत्र ही केवळ शेतीसाठी नाही तर पशुधनासाठी ॲग्रिकल्चर अँड कॅटल पूर्णपणे सेंद्रिय म्हणून प्रमाणित होणारी उत्तर पश्चिम भारतातील पहिली पंचायत आहे. रसायनयुक्त शेती. येथील शेतकऱ्यांना रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर पूर्णपणे बंद करून सेंद्रिय शेती पद्धती अवलंबून करण्याची सामूहिक शपथ घेतलेली आहे. पशुपालनावर भर. शेतीसोबतच येथील पशुपालनावर नैसर्गिक आरोग्यदायी मानकांनुसार केले जाते, ज्यामुळे दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता वाढवण्यास मदत होते. संस्थेचे सहकार्य. कोफेड कोरम फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक सोसायटी अँड प्रोडक्शन कंपनी या संस्थेचे तांत्रिक मार्गदर्शन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावलेली आहे. तर ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॉईंट म्हणून तुम्ही लक्षातच ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न. प्रसिद्ध मकरविलक्कम उत्सव खालीलपैकी कोणत्या मंदिरात साजरा केला जातो? तर तो मंदिर आहे ऑप्शन क्रमांक 3 सबरीमाला अय्यप्पा मंदिर. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. 9वी आंतरराष्ट्रीय मसाला परिषद ICA 2026 फेब्रुवारी 2026 मध्ये कुठे आयोजित केली जाणार आहे? तर ती ऑप्शन क्रमांक 1 कोची मध्ये आयोजित करणार येणार आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. जबाबदारी राष्ट्र निर्देशांक रिस्पॉन्सिबल नॅशनल इंडेक्स कोणत्या संस्थेद्वारे सुरू केले जात आहे? तर त्या संस्थेचे नाव आहे जागतिक बौद्धिक फाउंडेशन. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता त्याबद्दल आपण माहिती पाहूया. जबाबदार राष्ट्रीय निर्देशांक RNI हा निर्देशांक वर्ल्ड इंटेलेक्चुअल फोरम WIP द्वारा नवी दिल्ली, JNU आणि IIM मुंबई यासारख्या सहकार्याने विकसित करण्यात आला. एखादी देश आपल्या नागरिकांच्या हितासाठी, पर्यावरणासाठी आणि जागतिक शांततेसाठी किती जबाबदारीनं वागतो यांचे मूल्यांकन करणं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. नवा दृष्टिकोन. केवळ GDP किंवा आर्थिक प्रगतीवर लक्ष न देता सामायिक जबाबदारी आणि नैसर्गिक न्याय या निष्कर्षांवर देशाची तुलना करण्यात येणार आहे. व्याप्ती. या निर्देशांक जगात 154 देशांचा समावेश करण्यात आलेला होता. प्रकाशन. या निर्देशांकाचे अनावरण 19 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. तर ही महत्त्वाची माहिती जबाबदारी राष्ट्र निर्देशांक याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. आर्टेमिस 2 मिशन हे कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थाने मानवरहित आणि मानवयुक्त चंद्र मिशन आहे? तर ती संस्था आहे नासा. ही अमेरिकाची संस्था आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. आर्टेमिस 2 ही अमेरिका आंतरराष्ट्रीय संस्था नासाचं मानवयुक्त चंद्र मिशन आहे. ही मोहीम 50 वर्षांहून अधिक काळानंतर अपोलो मोहिमेनंतर चंद्राच्या दिशेने जाणारी पहिली मानवीय मोहीम आहे. यात 4 अंतराळवीर समाविष्ट आहेत. सहभाग. अंतराळ संस्था ही प्रामुख्याने नासाचे मिशन असून यात कॅडमियम
स्पेस एजन्सी CSA कॅन्डिनियन आणि देखील सहभाग आहे. फ्लाबॉय मिशन या मोहिमेत अंतराळवीर चंद्रावर उतरणार नाही तर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून सुरक्षितपणे पृथ्वीवर परत येतील. हे भविष्यातली आर्टेमिस 3 चंद्रावर उतरणारी मोहिमेसाठीची पूर्वतयारी आहे. अंतराळवीरचे नावे या मोहिमेसाठी कमांडर रीड विजन, पायलट व्हिक्टर ग्लोअर, मिशन स्पेशलिस्ट क्रिस्टिना कोच आणि जेरेमी हन्स कॅनडा यांची निवड करण्यात आलेली आहे. यात क्रिस्टिना कोच या चंद्रावर जाणारी पहिली महिला ठरणार आहे. प्रक्षेपण वेळ नासाने या मोहिमेसाठी फेब्रुवारी 2026च्या सुरुवातीची तारीख निश्चित केली असून हे यान स्पेस लॉन्च सिस्टम SLS रॉकेटद्वारे प्रक्षेपित केली जाईल. तर ही महत्त्वाची मोहीम आहे, याबद्दल तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने अक्का पांडा योजना सुरू केलेली आहे? तर तो राज्य आहे ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य. त्यानंतर आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुढला प्रश्न, भारतीय राष्ट्रीय स्टार्टअप दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर तो 16 जानेवारीला साजरा केला जातो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता विद्यार्थी मित्रांनो आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक महत्त्वाचे दिवस जानेवारी महिन्याचे. तर हे अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत विद्यार्थी मित्रांनो, कारण की तुम्ही पाहू शकता जर परीक्षेचा कल बघितला तर आपल्याला एक्झाममध्ये महत्त्वाच्या दिवसाबद्दल प्रश्न हमखास असतो. तर ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षातच ठेवा. पहिला जो दिवस साजरा केला जातो 1 जानेवारीला जागतिक कौटुंबिक दिन, 4 जानेवारीला जागतिक बेल दिवस म्हणून आपण साजरा करतो, 6 जानेवारीला जागतिक युद्धस्तरीय अनाथ दिन म्हणून आपण साजरा करतो, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस, 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिन, 11 जानेवारीला राष्ट्रीय मानव तस्करी जागरूकता दिन, 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त, 16 जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिवस, 20 जानेवारीला पेंग्विन जागरूकता दिन, 23 जानेवारीला पराक्रम दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त, 24 जानेवारीला आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस, 24 जानेवारीला आणखी राष्ट्रीय बाललिका दिन, 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना, 26 जानेवारीला आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन आणि 26 जानेवारीला जागतिक कुष्ठरोग दिन, 29 जानेवारीला भारतीय वृत्तपत्र दिन, 30 जानेवारीला जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग दिन. तर ही खूप महत्त्वाचे दिवस आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो आपण जे आपल्या चालू घडामोडीच्या प्रश्नाचे सिरीज आहे तिथे आपण तुमच्यासाठी क्वेश्चन ऑफ द डे आपण देतो. तर आजचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे तुमचा बाळासाहेब ठाकरे, सेकंड आहे लोकनेते दिबा पाटील, तिसरं ऑप्शन आहे छत्रपती शिवाजी महाराज, चौथा ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर याबद्दलची माहिती तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर विद्यार्थी जे आपले डेली करंट अफेअर फॉलो करत असतील त्यांना हमखास हा प्रश्नाचं उत्तर येईल. पण ज्या विद्यार्थ्यांना हा प्रश्नाचं उत्तर माहीत नाही आहे तरी पण त्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगावं, कारण चुकला तरी चालेल. आपण याबद्दल माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो नक्कीच्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ही जी सिरीज लॉन्च केलेली आहे चालू घडामोडीची सिरीज, ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल आणि तुमचे काही सजेशन असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि जर हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.